नाराजीनंतर राष्ट्रवादी निवडणूक नेतृत्वाचा चेहरा आता बदलण्याच्या तयारीत आहे। नवाब मलिक यांच्या ऐवजी त्यांची मुलगी सना मलिक यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवण्याचा पक्षांतर्गत विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईमध्ये नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य करणार नाही अशी ठाम भूमिका भाजप त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं घेतल्यानंतर आता अजित पवार गटानं सना मलिक यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवण्याचा विचार सुरू केल्याची माहिती मिळते। नवाब मलिक यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट मुंबईतील निवडणूक लढणार होता। नवाब मलिक यांनी बैठकांना सुरुवात देखील केलेली होती आणि या संदर्भातला या बैठकीतला अहवाल देखील अजित पवारांना सुपूर्द केला जाणार होता। मात्र आता भाजप त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडून होणारा विरोध लक्षात घेता नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईतील निवडणूक लढवण्याचा विचार आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून केला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, नवाब मलिक यांना असलेला आक्षेप पाहता आता अजित पवार गटाकडून त्यांची मुलगी सना मलिक यांचं नाव पुढे केलं जात आहे। सना मलिकांच्या नेतृत्वामध्ये आता मुंबईत राष्ट्रवादी लढणार का? नवाब मलिकांच्या चेहऱ्याला भाजप आणि शिवसेनेने विरोध केलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये सना मलिक आणि इतर काही जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय आज होईल असं एक सांगितलं जातं। प्रामुख्याने नवाब मलिकांना विरोध असल्यामुळेच सना मलिक आणि इतर पदाधिकाऱ्यांची ही कमिटी असेल, त्याच्यामध्ये भाजप आणि शिवसेनेबरोबर जागा वाटपाची चर्चा करेल असं सांगितलं जातं। जर याबाबतचा निर्णय झाला नाही आणि नवाब मलिकच चेहरा जर ठेवायचं ठरलं तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःची स्वतंत्र चूल मुंबई महापालिकेमध्ये निवडणूक लढवेल हे जवळपास निश्चित झाल्याचं समजतं। वास्तविकतेत राष्ट्रवादी काँग्रेसचे इंटरनल जे रिपोर्ट्स आहेत त्यानुसार महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपसोबत जावं असं स्वरूपाचं मत आहे, कारण की एक पक्ष स्वतंत्र म्हणून लढला तर मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवारांची पार्टीची ताकद मुंबईमध्ये फार कमी आहे आणि त्यात जर स्वतंत्र पद्धतीने निवडणूक लढवली तर अजूनच पक्षाची वाताहत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये जर महायुतीत जायचं असेल तर सना मलिक विद्यमान कार्याध्यक्ष यासह काही जणांकडे समिती गठीत करून जागा वाटपाची चर्चा पुढे जाईल असं सांगितलं जातं। तर दुसरीकडे जर नवाब मलिकच चेहरा जर राहिला तर मात्र स्वतंत्र निवडणूक लढवावी अशा स्वरूपाची भूमिका आहे। पण सना मलिकांचा चेहरा समोर करून भाजप तयार होतंय का याची चाचपणी आता अजित पवार करू पाहत आहेत। नक्कीच, त्यामुळे अजित पवार गट नेमका काय निर्णय घेतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अजून एक मोठी